श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज मी एवढे ब्लाऊज कट करायसाठी घेतलेले आहेत की जेवढे माझ्याकडे पेंटिंग ब्लाऊज पडलेले होते तेवढे पूर्ण पेंटिंग ब्लाऊज मी आज स्टिचिंगसाठी कटिंगसाठी घेणार आहे। आणि किती ब्लाऊज याच्यातले कट होतात ते पण मी तुमच्यासोबत समोर शेअर करणार आहे। तर त्याआधी दीपाली स्टिचिंग टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा। तर चला मी तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज इथं पेंटिंग पडलेले, म्हणजे बरेच दिवसाचे 4 ते 5 महिन्यापासूनचे जे ब्लाऊज मी ठेवलेले होते कस्टमरचे, म्हणजे जसे आले तसे मी अर्जंटचे ब्लाऊज काढून देत होते आणि बाकीचे जे ब्लाऊज होते ते तसेच पडून राहत होते। तर आज मी एक मनात निश्चयच घेतला की मी पूर्ण ब्लाऊज आज जेवढे आहेत तेवढे कट करणार आहे आणि एका सोयीने पूर्ण जे पेंटिंग पडलेले ब्लाऊज आहेत ते सगळे काही मी कट करून घेणार आहे। तर तुम्हाला मी ते दाखवते आणि आज किती ब्लाऊज कट होतात ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा, भरपूर असे ब्लाऊज आहेत। आता एका कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत बघा। ह्या कस्टमरचे हे 3 ब्लाऊज बाकी आहेत बघा। हे 3 एका कस्टमरचे आहेत। हे बघा, हे 2 जे आहेत ते एका कस्टमरचे आहेत हे, आणि हा एकच सिंगल राहिलेला आहे एका कस्टमरचा। आणि हे बघा, हा एकाच कस्टमरचा आहे। त्यानंतर बघा, हा एक आहे साडीवरचा ब्लाऊज पीस, हा पण, आणि बघा हा पण एक पीस आहे, तो पण एकाच कस्टमरचा आहे, म्हणजे सिंगल पीस आहे। आणि बघा हा एक एकाच कस्टमरचा आहे, एकच आहे। आणि बघा आता हा एक, हे आता याच्यातला आहे, हा एक, परत हा एक, हे 2, हे बघा हे 3 4 आणि 5, हे 5 ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत। पहा, तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते मी किती आहेत ते पूर्ण टोटल। आणि हा एकाच कस्टमरचा आहे, हा पण एकाच कस्टमरचा आहे। आता हे नवरीचे वेगळे आहेत बघा ब्लाऊज। त्यानंतर इकडे बघा, फोटो घे ग माझा असायचा बघा। आता ह्या साडीवरचा हा एक ब्लाऊज आहे। चालू याच्यातच घ्या व्हिडिओ मध्ये घेतला थांबा, असं किती या साडीवरचा हा एक ब्लाऊज आहे, छान असा याच्यावर वर्क आहे बघा। हा पण अर्जंटच द्यायचंय, लगन सराईचा हा ब्लाऊज आहे। त्यानंतर बघा हे 2 एका कस्टमरचे आहेत। हे बघा हा एक आणि हा एक, हे बघा इथे साईडला ठेवते, हा पण ब्लाऊज आहे। आता हा पण एकच आहे एका कस्टमरचा बघा, हा एक सिंगल। आणि हा नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे बघा। तर हा कट केलेला आहे मी, हा पण मी इथेच ठेवून देते। आणि बघा हा पण नवरीचाच आहे। हा आता नवरीचे ब्लाऊज वेगळे कट करणार आहे मी, कारण की कसं आहे नवरीचे ब्लाऊज ना मिक्स व्हायला नको। तर पहा हा एक एका कस्टमरचा, आज पूर्ण राडाच झालेला आहे बघा। हे 2 ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत। याच्यातले किती कट होतात मी ते तुम्हाला दाखवतेच। आता बघा अजून संपले नाही, अजून भरपूर आहे बघा। हा एक वर्क मध्येच आहे बघा, हा एक वर्क मध्येच आहे। आता मैत्रिणींना वाटतं व्हिडिओ का बरं येत नाहीत, तर बघा असे काही काम आहेत माझ्या मागं, त्यामुळे व्हिडिओ आपले जास्त येत नाहीत रेग्युलर। तर आता पहा हे पण साईडला ठेवून देते, तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज। आज पूर्ण आहे तेवढे ब्लाऊज मी कट करायला घेतलेत बघा। आता हे पण नवरीचे ब्लाऊज आहेत। आता हा पण नवरीच्या पिशवीमध्ये ठेवून घेऊया। हे नवरीचे ब्लाऊज वेगळे ठेवून घेऊ आपण, याच्यात मस्त होऊ द्यायचे नाही। ह्या कस्टमरचे बघा 2 आणि हे 3, आणि काल जे मी ब्लाऊज कट केले त्याच्यामध्ये त्यांचे 2 ब्लाऊज आहेत साडीवरचे, तर ते कट करून झालेले आहेत। तरी हे 3 अजून
माग बाकी आहेत. तर हे पण आता जे अर्जंट होते ते कट करून स्टिच करून देणार आहे. आता हे तिकडं पण 2 ब्लाऊज आहे पहा. आणि बघा हा एकच सिंगल ब्लाऊज आहे कस्टमरचा. तर बघा एवढे सारे ब्लाऊज आहेत. आता हे पूर्ण मी किती कट करते ते तुमच्या सोबत नक्की शेअर करेन. आता याच्यात बरेचसे ब्लाऊज प्रिन्स कटच आहे, कटोरीचे किंचित आहेत, ते जास्त काही कटोरीचे ब्लाऊज नाहीत. तर चला मग भेटूया आपण आता एवढे ब्लाऊज कट केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची कटिंग केलेली आहे पाणी पिऊन पिऊन आणि टार्गेट लावलं होतं पूर्ण ब्लाऊज कट करायचे. पण हे बघा याच्यातले एवढे ब्लाऊज अजून बाकी आहेत बघा कट करायचे. आता माझी लिमिट संपली. हे बघा एवढे आणि हे अजून बाकीच आहेत. याच्यात पण अजून बरेच ब्लाऊज बाकी आहे आणि एवढ्या ब्लाऊजचे मी कटाया केल्यात बघा. आपण मोजूया हे ब्लाऊज किती. तरी पण अजून हे 2 आहे ना अस्तरवरती कट करून ठेवलेत आणि ब्लाऊज पीस वरती करायचे राहिले. ते पण एक कट करायचं राहिलेलं आहे बघा तिकडं. आणि इकडं अस्तरचे तागे जवळच घेऊन ठेवले. जो कलर लागतो तो मग आपण लगेच घेऊ शकतो. त्यासाठी मग मी हे जवळच ठेवले. पेपर पॅटर्नची पिशवी सुद्धा जवळच ठेवली. म्हणजे कटोरीचं असलं की लगेच पेपर पॅटर्न घ्यायचं. तर आता आपण हे ब्लाऊज मोजूया किती आहे बघा. 5, 10, 5, 20, 21 ब्लाऊज हे. 21 ब्लाऊजची मी इथं कटिंग करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही. आता माझी लिमिट संपलेली आहे. आता मी जे काल ब्लाऊज कट केले होते ते मला आता अर्जंटचे 17, 18, 19, 20 तारखेपर्यंतचे ब्लाऊज मी कालच कट करून घेतले होते. अस्त्र वगैरे जोडून झालेले आहेत आणि आता मला ते स्टिच करायचे. तेवढे ब्लाऊज आता हे झालेत कट. पण आता जे कालचे केलेले आहेत कटिंग ते स्टिच करायचे. आणि इकडं पण अजून नवरीचे ब्लाऊज 2-3 पिशव्या बघू शकता तुम्ही. मी दाखवते तुम्हाला बघा. घागरा पण आपल्याला स्टिच करायचा आहे. त्यानंतर बघा हे पूर्ण याच्यामध्ये ब्लाऊज आहेत पहा. पूर्ण ब्लाऊज आहे आणि हे पण आपल्याला द्यायचेच आहे. ते पुढच्या महिन्यात दिले तरी चालतात ते तरी बरं झालं. अजून याची साड्या वगैरे फॉल करायच्या बाकी आहे. तर हे आपण सध्या बाजूला ठेवून नेऊया. कसं चालेल मध्ये मध्ये करायचं. हे पूर्ण मी आता भरून घेते या कळ्या. म्हणजे ब्लाऊज होईपर्यंत आपल्या ज्या ह्या ब्लाऊजच्या कळ्या आहेत ह्या पण आहे ना फेकून द्यायच्या नाही. जोपर्यंत ब्लाऊज कस्टमरच्या हातात जात नाही व्यवस्थित तोपर्यंत हे ब्लाऊजचे जे कळ्या आहेत त्या मी फेकून देत नाही. तुम्ही पण नाही द्यायच्या. आता एवढं सगळं राडा आवरायचा आहे. अगोदर तर मी कडक कडक मस्त अशी चहा बनवणार आहे आणि त्यानंतर बाकीचे काम करणार आहे. आता हे पूर्ण ब्लाऊज आपल्याला बाजूला ठेवायचे. हे सगळे ब्लाऊज आता इकडे ठेवून देऊ आपण. पूर्ण तर काढलेच नव्हते अजून इकडे बाकीच आहेत ब्लाऊज. इथे ठेवून देते आता. खूप राडा चांगलेला आहे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता घरात किती एवढा राडा पांगलेला होता. आता सगळं आवरून उचलून आणि नंतर मस्त पैकी चहा करून. या गोष्टीमुळेच व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही माहिती तुम्हाला. तर आता मी डिसाईड केलंय सगळे ब्लाऊज. आणि इथं बघा हे ब्लाऊज मी काल कट केलेले आहे बघा. हे आ शकता हे बघा हे अस्तर जोडून झालेले हे पायथले. हे पूर्ण मला हे आता आज स्टिच करायचे. काही जोडून झालेले आहे. ह्याचा गळा मस्त मस्त ब्लाऊज इकडे मी हाताने आरी वर्क करून आणि हँगिंग करून इथं स्टिच केलेले आहेत. एवढे ब्लाऊज हे नवरीचे. एका नवरीचे ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत. ब्लाऊज स्टिच करायचे आणि मग नंतर मी वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणारच आहे. थांब 1 मिनिट का. तर चला मग आता आज काही एवढं काम केलेलं आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा कामानिमित्तच मला व्हिडिओ बनवायला जास्त वेळ भेटत नाही. पण मी प्रयत्न करीन व्हिडिओ तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता लाईव्ह तर मी घेणारच आहे. एवढे ब्लाऊज स्टिच करायचे म्हणल्यावर एवढ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स अशा शिकायला भेटणार आहेत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला श्री स्वामी समर्थ.